हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला प्लेकिंग कशी करायची ते सांगणार आहे आणि तुम्ही घरच्या घरीच करू शकता। मी माझी प्लेकिंग घरच्या घरीच करत असते, पार्लरमध्ये न जाता। तर ते तुम्हाला पण मी सांगणार आहे, तुम्ही पण घरच्या घरी तुमची प्लेकिंग करू शकता। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे थ्रेड, कैची आणि आयब्रो पेन्सिल। तर सुरुवात करूया। बघा, माझी प्लेकिंग में 2 महिने झालेली आहे, खूप वाढलेली आहे। बघा, तर सर्वात आधी पावडर लावून घ्यायचं थोडं। आयब्रो पेन्सिलने शेप देऊन द्यायचा। शेप दिला तर आपल्याला थ्रेडिंग करायला इझी जातो, त्याच्यामुळे शेप देऊन द्यायचा। बघा, आता दोरा बघा कसा घ्यायचा आहे। मी एवढा दोरा घेतला, म्हणजे डबल करून एवढा त्याला तोडून घ्यायचं आहे आणि त्या थ्रेडचे दोन्ही टोक जे आहेत ते इथे गाठ पाडून घ्यायची आहे। आणि बघा, असा दोरा आहे, याला आपल्याला ट्विस्ट करायचं आहे असं 3 वेळेस। बघा, आणि दोन्ही हात असे पकडायचे। व्हिडिओमध्ये जसं बघू शकता, आणि एकूण असं पुश केलं तर या साईडचे केस आपण काढू शकतो। म्हणजे मी हे बघा असं आहे, तर या साईडने मला आतमध्ये बघा केस पकडायचे आणि या साईडने पुश करायचं। बघा, या इथचे पूर्ण हेअर्स निघालेले आहेत। बघा, असंच आपल्याला शेप द्यायचा आहे। बघा कसे केस निघतायत। असंच करून आपल्याला सर्व हे शेप देऊन द्यायचा आहे। बघा, मी वरच्या साईडचे पूर्ण हेअर काढून घेतले आहे। आता आपल्याला खालचे पण त्याच पद्धतीने काढायचे आहेत। जसं हेअरचं तोंड आपलं या साईडला असलं तर आपल्याला या साईडनी काढायचं आहे। म्हणजे बघा, आता हे या साईडने वाढलेले आहेत, तर मला इकडनं असं आतमध्ये त्याला धरावं लागेल। आणि बघा, आता या केसांचे तोंड या साईडला आहे, मग आपल्याला इकडनं काढत यायचं आहे। म्हणजे बघा, आपल्याला या साईडला पकडावं लागेल। आता
बघा केस निघतात. बघा तर बघा किती चांगला शेप आलेला आहे. आता हे जे इथलचे सुरुवातीला जे केस वाढलेले आहे ती कैचीने कापून घ्यायची आहे. बघा आता ह्या पद्धतीनेच आपल्याला हे सुद्धा करायचे आहे. हे बघा ही माझी किती वाढलेल्या होत्या आणि हे बघा केल्यानंतर किती चेंज दिसतो. ही आता केली ही करायची आहे. तर ही जशी केली त्याच पद्धतीने आपल्याला ही पण करायची आहे. बघा मी या पद्धतीने दोन्ही पण थ्रेडिंग करून घेतली आहे. तर बघा शेप किती सुंदर आलेला आहे. असंच तुम्ही घरी पण स्वतःची थ्रेडिंग करू शकता. फक्त तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही तुमच्या स्वतःच्याच थ्रेडिंग खूप सुंदर करू शकता. तुम्हाला पार्लर जाण्याची गरज नाही.